विद्यार्थ्यांचे जातीचे दाखले, मग ते SC, ST, NT, OBC, SCBC, EWS, त्याचबरोबर इतर उत्पन्नाचे दाखल्यावर जे असतील या संदर्भात हे दाखले सिक्वेन्स न घेता जो जादा पैसे देतो त्याचा पण दाखला त्या देतो, अशा संदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. या संदर्भात आज तहसीलदार मॅडमांना भेटून की इथून पुढे सर्वांचे दाखले हे सिक्वेन्सनुसार त्या ठिकाणी मंजूर करण्यात यावेत असे त्यांना या आशयाचे निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर तालुक्यातील जेवढ्या महाई सेवा केंद्र आहेत यांच्याकडून जी लूट होते किंवा सेतू केंद्र जे आहे यांच्याकडून या संदर्भात लूट होते यांच्यावरती चाप लावावा आणि जर अशी कोणाची तक्रार जर आली तर त्या ठिकाणी त्यांचं महाई सेवा केंद्र बंद करण्यात यावं अशी मागणी या ठिकाणी तहसीलदार मॅडमांच्याकडे करण्यात आली. याच्यामध्ये गंभीर बाब या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे की आपल्या तालुक्याचे जे तहसीलदार होते त्या तहसीलदारांची डिजिटल सिग्नेचरची लॉग इन जे होतं ते एका त्रयस्थ व्यक्तीकडे होतं आणि हा व्यक्ती त्या डिजिटल सिग्नेचरचा वापर करून अनेक त्या ठिकाणी जो प्रथम येईल त्याला त्या ठिकाणी म्हणेल त्या पैशानं दाखले त्या ठिकाणी तो देत होता. याला कुठेतरी आब असावा या संदर्भात देखील ती मागणी केलेली आहे. यातून आम्हाला हेच सांगायचं आहे फक्त की येत्या 2 महिन्यामध्ये जवळपास सर्व विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्व दाखले लागणार आहेत. यासाठी आम्ही त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. त्या संदर्भात तहसीलदार मॅडमांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की लवकरच या ठिकाणी संपूर्ण तालुका स्तरावरती ठिकठिकाणी मंडळ विभागीय कॅम्प लावतो आणि कॅम्प लावून संपूर्ण विद्यार्थ्यांनी दाखले त्या ठिकाणी पूर्ण करून घेतो असं त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. आणि याचबरोबर त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे यापुढे जर कोणत्याही माहिती सेवा केंद्रात जर तक्रार जर आली किंवा आमच्या क्षेत्रात असेल किंवा नागरिकांना देखील आव्हान आहे जर कोणताही महासेवा केंद्र या ठिकाणी दाखल्यामध्ये कुचंबणा करत असेल जादा पैसे जर घेत असेल तर तक्रार ती तहसीलदारांच्याकडे करावी किंवा आंदोलनाशी संपर्क साधावा त्याच्यावर त्वरित कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.